काँग्रेसचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. टाकी कुठं पडले? बरोबर. या साईडला 12, या साईडला 7 टाकी, डोक्यात 12, डोक्यात 2 आहेत. लेफ्टला 12, राईटला 7, डोक्यात 2. हो स्टिचिंग आहे. आणि पुढे पाटण वगैरे किती लोक आहेत मार्ग काढताना? 15-16 जण. त्यातले किती लोकांना ओळखू शकतोस तू? 4-5 जणांची नाव ओळखतो, बाकीचे अशी बाकी सोडून 4-5 जण ओळखतोस ना तू? मला समजलं की ह्या जखमी अवस्थेशी याला पोलीस चौकीला गेला होतास? गेलो होतो. कोण होते ते पोलीस चौकीला? चव्हाण साहेब म्हणून एक होता, राठोड साहेब होते, अजून 2-3 मॅडम वगैरे होते. चव्हाण, राठोड आणि 2-3 मॅडम होते. काय झालं मग? ते आम्ही बघतो म्हटले ते गेले. तेव्हा अंगावरून सगळं रक्त चालू होतं ना? चालू. रक्त चालू असेल सुद्धा त्यांनी तक्रारच घेतली नाही. त्यांनी एक पावती दिली, दवाखान्यात जा म्हटलं, पट्टे मारून आलो आणि परत म्हटले घरी जातो. मेडिकल चिठ्ठी. पट्ट्या कुठल्या मारला? वाईमध्ये सरकारी दवाखान्यात. पट्ट्या मारल्या का टाके मारला? टाके मारलं तर मग सरकारी दवाखान्यात घरी कसं काय सोडलं गेलं? सरकारी दवाखान्यात घरी कसं काय सोडलं गेलं? हा प्रकार किती वाजता? 7 घेऊन जाऊ म्हणतो. वाईवाले म्हणले वाईचं कुठं मिशन असतो का? नाही सरकार तिथं काय सांगितलं? 7 1-1.5 महिन्यापूर्वी भांडणं झाली ना, त्यांचे मी भाडं घेतलं होतं, किरण गाडी घेतली. त्याच्या लग्नाने येताना आम्ही 4 जण गाडीत होतो. राहुल, परत वाघमारे, सनी सुरेश जाधव, किरण गाडी. ते डायरेक्ट आली माणसं म्हटली. त्याच्यातले 1 जण होतं म्हटलं हे जगली नाही पाहिजे, गोसावडी मिळली पाहिजे, ओरडून बोलायला लागलं आणि डायरेक्ट मारायचं चालू केलं तुम्ही. कधी? तिथंच बघू नाक्यावरती. काल रात्री 8 वाजता. रात्री 8 वाजता. यांनी पण त्यांच्याबरोबर होते पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशन मारलं का तुझा ना? पुढे तू पोलीस स्टेशनला गेली दिसा? पुढे काय झालं तिथे? मी घेतले सांगितलं तर त्यांनी कंप्लेंटच घेतली नाही. ह्याच्या अंगावर रक्त तर चालू असेल, एवढे टाके पडले ते. पोलीस चौकीत हाकललं? घेतले नाही आमची कंप्लेंट. पोलीस अशी वागायला ठीक आहे, काळजी करू, मी घालतो लक्ष. तुमच्या शब्दावर ठार नाही, तक्रार द्यायची ना? द्यायची ना तक्रार? तिथं काही साताऱ्यात आपल्या वाईज हॉस्पिटलमध्ये गेला, चिठ्ठी घेऊन पोलिसांनी दिलेली. तेव्हा डॉक्टरला काय कारण सांगितलं? मारले म्हणून. किती लोकांनी मारा केली सांगितली? 15-16 जण होते. सांगितलं का डॉक्टरला? एमएलसी केली का त्याला? आणि ते काय लिहून घेतलं डॉक्टरांनी. सगळं दिलं. मला म्हटलं आता सातारला न्यायला लागतं. त्याच्यातून पोरांचं तिथं आली ना गोळा झाली, पोरं बाकीची माझी मित्र म्हटले याला सातारला नव्हतं, मला इथं आणलं त्यांनी. ठीक आहे, घालतो लक्ष. तक्रार माघार वगैरे घ्यायचं काय डोक्यात नाही ना? असं तर एवढं मारले, जीव जायचं. नशिबाने आज वाचून. याची बायको, बाकी दुसऱ्याने कोण नातेवाईक? आई वगैरे कोण? आई नाही. दबाव बिबाव नाही. माझा फोन नंबर सागरकडे आहे. इथं जरी तुला काय प्रॉब्लेम आला तर सागरला फोन करायचा. 5 मिनिटामध्ये माझी 25 कार्यकर्ते 10,000 असतील. आलं लक्षात घ्या. त्यामुळे दबावात राहायचं. मारहाण झाली, तक्रार दाखल करायची. बाकीचे काही काय गुन्हा दाखल होत नाही, ते आम्ही RPI वर बघून घेतो. माझी ताकद, रिपब्लिकनची ताकद त्यांनी घालवली बौद्धन नाक्यावरती. आज पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो. बिहारी प्लॅटून म्हणून बौद्धन नाका दिलाय त्यांनी. बाप लेखाने बापाने टीव्हीला बातमी दिली, प्रिंट मीडियाला बापाने पोराने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. दुसऱ्या बाजूला पोरानं बातमी दिली. बरोबर ना? म्हणून त्यांचं फावलं म्हणून हे चालवलंय सगळं. त्याच विषयात कुठला ना कुठल्या कोणाला तरी अडकवायचं चाललंय, बाकी काही विषय नाही. यांना विषय तो नाही. ज्या जिल्हाध्यक्षाला मोठं करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं, श्रीनिवास गाडगेंनी केलंय मोठं. त्याला
श्रीनिवास गाडगे साहेब आता तीच बोलते ते, ज्या गोसावी समाजानं ज्याला जिल्हाध्यक्ष म्हणून मोठं करायचं काम केलं, आज त्या जिल्हाध्यक्षानं तुम्हाला सगळ्या गोसावी समाजाला वारेवर सोडलेला आहे. हे मान्य का तुम्हाला? पण मी आज तुम्हाला शब्द देतो, माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव माझे बॉस चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मग तो सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातला गोसावी समाज असू द्या, RPI त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कारण हा पक्ष ओरिजिनल आहे, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ओरिजिनल आहे, पक्षाची विचारधारा ओरिजिनल आहे, पक्षाची ध्येयधोरणं ओरिजिनल आहेत. त्यामुळं पक्षाचा जिल्हाध्यक्ष ओरिजिनल आहे, माझे कार्यकर्ते ओरिजिनल आहेत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावून जुगार खेळण्याची आमच्यावरती आज तरी वेळ आलेली नाही. त्यामुळं RPI तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील. चला मित्रांनो, पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं आपल्या समोर येण्याचा प्रसंग. काही दिवसापूर्वी पुसेसावळीमध्ये मॉब लिंचिंग झालं. हिंदुत्व 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 म्हणवणाऱ्या काही गावगुंडांनी, धर्ममार्तणांनी मुस्लिम समाजाचं निष्पाप पोरगं मारलं. त्याची बायको 3-4 महिन्याची गरोदर होती, एकुलता एक मुलगा इंजिनियर झालेला, ते घर देशोधडीला लावलं. ते मॉब लिंचिंगचं प्रमाण घडल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे त्या भूमिकेनं खरं म्हणतं तर गुन्हेगारांवरती वचक राहणं अपेक्षित होतं. मात्र तो वचक गुन्हेगारांवरती राहिलेला दिसून येत नाही, हे खेदानं सांगावंसं वाटतं. जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक समीर शेख अगदी आटोकाट प्रयत्न करत असले तरी आमच्या माहितीप्रमाणे समीर शेख साहेबांच्या हाताखाली जे काही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस कर्मचारी काम करतायत, तालुका कर्मचारी काम करतायत, ते समीर शेख साहेबांना फार गांभीर्याने घेतात असं मला वाटत नाही. जर गांभीर्याने घेत असतील तर गेल्या 15 वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये तळ ठोकून बसलेला वाईचा पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, जो पोरगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे गोसावी समाजाचा, ज्याच्यावरती सवर्ण समाजातल्या लोकांनी मुलांनी अडवून हल्ला केला, त्याला 21 टाके पडले. 21 टाके पडलेला असताना तो मुलगा त्याच्या बायकोला घेऊन वाई पोलीस चौकीला जातो, रक्तबांबाळ अवस्थेमध्ये जातो. माझी तक्रार दाखल करून घ्या म्हणून सांगितलं जातं. मात्र त्या पोलीस चौकीमधनं त्या रक्तबांबाळ युवकाला हुसकावून लावलं जातं, हाकलून लावलं जातं, त्याच्या बायकोला तिथं हाकलून लावलं जातं. म्हणजे यदा कदाचित समीर शेख साहेबांचा आदेश बाळासाहेब भरणेंना तो मान्य नसावा, यदा कदाचित भरणेंचे राज्य सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचे लागे बांधे असावेत, तर भरणेंना वाटत असावं की माझं कोण काय वाकडं करतंय. कदाचित समीर शेखपेक्षा भरणे स्वतःला मोठे, ग्रेट आणि श्रेष्ठ समजत असावेत, असं हरकत नाही. आजच लग्नावरून परत जात असताना गोसावी समाजाची मुलं त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये होते. स्कॉर्पिओ गाडीतून परत जात असताना बावधन नाक्यावरती रात्री 8च्या दरम्यान बावधन नाक्यावरती माझ्या माहितीप्रमाणे दीपक नानावरे, सचिन मानकुमरे, अक्षय नानावरे, गणेश मानकुमरे आणि 10 ते 15 अनोळखी इस्मानी हातामध्ये लाकडी दांडके, लोखंडी रॉड, तलवार, चाकू, प्राणघातक शस्त्र घेऊन सारंग ज्ञानेश्वर माने, सनी सुरेश जाधव आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या 3 चौघांवरती प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 3 जण तिथनं पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र सारंग ज्ञानेश्वर माने हा गाडी चालवत होता ना, गाडी चालवत असल्यामुळं ड्रायव्हिंग सीटला बाहेर असल्यामुळे त्याला गाडीतनं बाहेर पडता आलं नाही. आणि ही गोसावडी लय माजली दया, यांना जिथं सोडायचं नाही, यांना यांच्या लायकी ठेवायचं, अशी गलीची भाषा शिवीगाळ करत, जातीय द्वेष बाहेर काढत त्या सारंग मानेवरती प्राणघातक हल्ला केला. कोयत्यानं, तलवारीनं त्याच्यावरती वार केले, लाकडी दांडक्यानं मारहाण केली. जिवे मारण्याचा तो प्रयत्न होता. कर्मधर्म सहयोगानं सारंग माने याच्यातून वाचवला, त्याच्याबरोबर असणारे 3 जण पळून गेले म्हणून वाचले. नाहीतर SP साहेब हे वाक्य नोटेड करून ठेवा, पुन्हा एकदा गोसावी समाजाचं मॉब लिंचिंग वाई तालुक्यात घडलं असतं, बावधनमध्ये घडलं असतं, ही जर मुलं पळून गेली नसते तर भयंकर घटना घडली असती. म्हणजे पुसेसावळीचा प्रकार घडला, समाजकंटकांना वाटतं की आमचं कुणी काय वाकडं करत नाही. काल परवा जावळी तालुक्यातल्या एका मुस्लिम समाजावरती मग तो दारू धंद्यातनं हल्ला असो किंवा आणि कुठल्या धंद्यातनं हल्ला असो, त्याच्यावरती 4-5 जण मुलांनी प्राणघातक हल्ला केला. माझ्या माहितीप्रमाणे 42 का 48 टाके त्या पोराला पडले. तो पोरगा अत्यवस्था अवस्थेमध्ये आहे. तिथंही एकत्र जमवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आज वाई तालुक्यामध्ये हा प्रयत्न केला.
आम्ही मात्र फक्त म्हणायचं सातारा जिल्हा आमचा पुरोगामीचा जिल्हा आहे, सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. मात्र सातारा जिल्हा पुरोगामीचा जिल्हा राहिलेला नाही, क्रांतिकारकाचा जिल्हा राहिलेला नाही, त्याला गालबोट लावलं जाते. सातारा जिल्हा हा गुन्हेगारीचं प्रमुख केंद्र बनायला लागलेलं आहे. सातारा जिल्हा हा मटकावाल्यांचा जिल्हा आहे, सातारा जिल्हा हा सुपारी बाजारांचा जिल्हा झाला आहे, सातारा जिल्हा हा चक्काला चालवण्याचा झाला आहे, सातारा जिल्हा हा जुगार खेळणाऱ्या दलालांचा जिल्हा झालेला आहे, ज्याचे हप्ते जुगारवाले म्हणतात म्हणजे ठाणे आमदारापासून SP पर्यंत आणि SP पासून मंत्र्यापर्यंत पुरवले जातात. असा सातारा जिल्हा दिवसेंदिवस नावलौकिक कमवत आहे. हे किती दिवस चालणार? अण्णाभाऊ साठे म्हटले होते, इथली न्याय व्यवस्था अनेकांची रखेल झाली, इथली न्याय व्यवस्था अनेकांची रखेल झाली, ही संसद देखील हेजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू तर कुणाकडे मांडू? तिथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीन झाली. सातारा जिल्ह्यातली न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीन झाल्यामुळं समीर शेख साहेब, जिल्हाधिकारी धुडी साहेब, सातारा जिल्ह्यातला बहुजन समाज, मग तो OBC समाज असेल, धनगर समाज असेल, कातकरी समाज असेल, माझा गोसावी समाज असेल किंवा मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, पूर्वाश्रमीचा महाराष्ट्राचा बौद्ध समाज असेल, हा पूर्णपणे असुरक्षित आहे. समाजकंटकांनी जातीय तेढ, जातीय द्वेष, जातीय बीज ज्या ताकदीने पेरायचा प्रयत्न चालवलाय त्याची पुनरावृत्ती दिसते. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदय आणि SP साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे, या सारंग मानेचा तर तुम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल, पण त्याच्या अगोदर त्या बाळासाहेब भरणेचं बोचकं बांधा. गेल्या 15 वर्षापासून बाळासाहेब भरणे सातारा जिल्ह्यामध्ये नेमका करतोय काय? असं काय त्याचं काम? सातारा तालुका पोलीस चौकी झाली की महाबळेश्वर पोलीस चौकी, महाबळेश्वर पोलीस चौकी झाली की पाचगणी पोलीस चौकी, पाचगणी पोलीस चौकी झाली की वडूज पोलीस चौकी, वडूज पोलीस चौकी झाली की पुन्हा वाई पोलीस चौकी. 15 वर्षामध्ये भुंज पोलीस चौकी. 15 वर्षामध्ये बाळासाहेब भरणेची ट्रान्सफर का नाही? पोलीस खात्यातले नियम बाळासाहेब भरणेला लागू नाहीत का? जर बाळासाहेब भरणे एकाच जिल्ह्यामध्ये 15 वर्ष असेल तर याचा अर्थ सिद्ध होतोय की एकाधिकारशाही वाढलेली आहे, हुकुमशाही वाढलेली, ठोकशाही वाढलेली आहे. आणि या सगळ्या कृत्याला काल संध्याकाळी जो गोसावी समाजाच्या पोरांवरती हल्ला झाला, या सगळ्या कृत्याला बाळासाहेब भरणेसारख्या अधिकाऱ्यांचं सर्वस्वी पाठबळ आहे. असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही, याची नोंद सुद्धा पोलीस खात्याने घ्यायची. ज्यावेळेला आमचं कोणच ऐकत नाही त्यावेळेला आमचं न्याय ऐकल, न्याय व्यवस्था ऐकल. आणि जिल्ह्यातली किंवा राज्यातली, देशातली न्याय व्यवस्था अजूनही म्हणावी इतकी शंड झालेली नाही, याची नोंद सुद्धा SP साहेबांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी घ्यायची. हा जो प्रकार घडला, या प्रकाराचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो. याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सगळ्यांना शाश्वत करतो. सागर, आज माझ्यासोबत महिला अध्यक्षा मनीषा कदम आहे, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड आहे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पत्रकार आशुतोष वाघमोडे, सातारा महिला शहराध्यक्ष रेखा सक्ते, ऑल इंडिया सल्लागार म्हणून पांडुरंग घाडगे, ऑल इंडिया गोसावी समाजाचे सल्लागार म्हणून सन्माननीय पांडुरंग घाडगे हे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सांगलीवरून इथं आलेले आहेत. खरं म्हणत आहे सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाचं अपयश आहे की सांगली जिल्ह्यातल्या व्यक्ती या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य ओळखून इथं येत आहेत आणि तर गोसावी समाजाची चौकशी करतायत. मात्र इथल्या पोलीस प्रशासनाला गोसावी समाजाची चौकशी करावीशी वाटत नाही. नव्हे, गोसावी समाज त्यांच्या लेखी माणूस नाहीत, या त्यांच्या वृत्तीचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो. या ठिकाणी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कामगार आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय माथाडी जनविकास कामगार युनियनचे राज्य सरचिटणीस किशोरभाऊ धुमाळ आहेत. या सगळ्यांच्या साक्षीनं सागर तुम्हाला अवगत करतो, तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहायचं. बाबासाहेबांनी सांगितलंय, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. महाराष्ट्र राज्याध्यक्ष काय नाव आपलं? जयराज घाडगे, गोसावी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सांगली जिल्ह्यातून आले. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बाबासाहेबांनी सांगितलंय अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. तर बाबासाहेबांनी दुसऱ्या बाजूला सांगितलंय 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. तक्रारदारानं माघार घेतो. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.